हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या फिल्मी बुडबकवरती. मित्रांनो, आज आपण एका हॉरर आणि सर्वायवर थ्रिलर प्रकारच्या मल्याळी सिनेमाबद्दल बोलणार आहोत. जर आपण हॉरर, सर्वायवल, थ्रिलर, डार्क सिनेमांचे फॅन असाल, विशेषतः कंतारा असेल किंवा तुंबाड असेल, अशा कॅटेगरीत बसणाऱ्या एका सिनेमाबद्दल मी बोलणार आहे, जो पॉसिबली हॉरर सिनेमांच्या जॉनरामध्ये एक क्रांतिकारक प्रकारचा सिनेमा असणारे, खूप एंगेजिंग आणि तितकाच थरारक आणि भयावह सिनेमा, ज्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक. आपण आज बोलणार आहोत मल्याळी सिनेमा भ्रमयुगम याच्याबद्दल. भ्रमयुगमची एकंदर स्टोरीबद्दल बोलायच्या आधी मी सांगेल की हा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे, पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट. तरीसुद्धा हा सिनेमा तुम्हाला कुठेच बोर करत नाही, कुठेही रटाळ वाटत नाही. हा सिनेमा जितका सिनेमाच्या स्क्रीनवरती चालत असतो त्याच्या दुप्पट हा सिनेमा तुमच्या डोक्यात चालत असतो. अतिशय थरारक आणि एंगेजिंग सिनेमा. या चित्रपटामध्ये ज्यांनी मुख्य भूमिका केली आहे, मामुट्टी सर यांचं मी अतिशय मोठा फॅन या सिनेमानंतर झालेलो आहे. यांचे मी कितीतरी सिनेमे पाहिलेत, पण दर सिनेमामध्ये हा माणूस काही ना काहीतरी नवीन आणि लेवल अप प्रकारचे परफॉर्मन्स देत असतो. मला दुर्दैव याचं वाटतं की हा ॲक्टर इतका अंडररेटेड आहे तरी कसा. दुर्दैवाने नॉर्थ आणि साऊथचं जे काही एंटरटेनमेंट क्षेत्रातलं जे राजकारण आहे, त्याच्यामुळे कदाचित ते असेल ज्यावर मी जास्त बोलणार नाही. पण एक मात्र आहे की हा माणूस जर का उत्तरेत जन्माला आला असता तर आत्तापर्यंत या माणसाला कमीत कमी डझनभर तरी नॅशनल अवॉर्ड्स भेटले असते. असो, या सिनेमामध्ये याक्षी, एक राजा, एक जुनी हवेली आणि त्याच्यामध्ये घडणाऱ्या बऱ्याचशा लक्षणीय, भयावह, थरारक आणि रहस्यमयी घटना हा सगळा या सिनेमाचा बेस आहे. सिनेमाचे डिरेक्टर आहेत राहुल सदाशिवन आणि सिनेमा लिहिलासुद्धा त्यांनीच आहे. हा सिनेमा थ्रिलर प्रेमींसाठी एक मेजवानी आहे. या सिनेमाबद्दल जास्त काही मी रिव्हील करणार नाही आहे, पण एक सांगतो, जेव्हा तुम्ही हा सिनेमा पाहाल तेव्हा निश्चितच हा सिनेमा रिकमेंड करण्यासाठी मला धन्यवाद द्याल. सिनेमामध्ये ज्यांनी काम केलं ते मामुट्टी सर तर आहेच, पण त्यांच्याबरोबर तोडीसतोड परफॉर्मन्स दिला आहे अर्जुन अशोकन, सिद्धार्थ भारतन आणि याक्षीच्या भूमिकेत अमाल्डा लीज हिने अतिशय सुंदर काम केलं आहे. यासोबतच डिरेक्टर राहुल सदाशिवन यांचं तर कौतुक आहेच, पण ज्यांनी कॅमेरा वर्क सांभाळलेला आहे स्नेहनाथ जलाल यांचंही विशेष कौतुक आहे. आणि जे म्युझिकवरती खेळता खेळता आपल्या हृदयाच्या ठोक्यांशीही खेळून जातात, आपल्याला हलवून ठेवतात, अशा म्युझिक डिरेक्टर क्रिस्टो झेवियर यांचंही कौतुक आहे. एकंदर ज्या माणसांना एक डरावने हार्ड ज्याला म्हणूयात आपण हॉरर सिनेमे असतील, आणि एकंदर तुम्हाला सांगू का, ज्यांना तुंबाड आवडला आहे ना, त्यांना हा सिनेमा आवडेल, अतिशय आवडेल. त्यामुळे आवर्जून हा सिनेमा पहा. भारतीय चित्रपटसृष्टी, अख्खा इंडियन सिनेमामध्ये हा प्रयोग खूप वेगळा आहे आणि तो आपण सर्वांनी आवर्जून पाहिला पाहिजे आणि ॲप्रिशिएटसुद्धा केला पाहिजे. आवश्यक बघा, तुंबाड लवर्सनी तर बघाच आणि मला सांगा तो सिनेमा तुम्हाला कसा वाटला. आणि जाण्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा फिल्मी बुडबक. धन्यवाद.